8 दिवसांपूर्वी ड्रेस चोरीचा आळ घेतल्याने मानसिक तणावात जाऊन स्नेहा सौदागर गायकवाड हिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. तिने दयानंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. दरम्यान जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली आहे. स्नेहाच्या हॉस्टेलच्या रूममध्ये 3 जण पार्टनर होते. त्यातील एक पार्टनर ही गावी गेली होती, दुसरी ही हॉस्टेलच्या खाली गेली होती. तेव्हा ती गळफास घेतल्याचे आढळले. ती जेव्हा पंख्याला लटकत होती त्यावेळी तिच्या पायाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. यामुळे पोलिसांनी ती चिठ्ठी आणि मोबाईल जप्त केला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी गर्दी करत हॉस्टेलच्या गेट समोर ठिय्या मांडला. नंतर नातेवाईकांनी रस्त्याच्या मधोमध बसून कारवाई होईपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाले होते. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. कोण केला होता आरोप? कोणी केला होता? मुलीने केला म्हणून मुलीवर ढकलला होता सगळ्या मुलीवानी मॅडमने. कुठले मॅडम? ती मॅडम आहे ती हॉस्टेलची मॅडम मेन. मॅडम बोलले मला, मी बोलले काय झालंय तर असं तुमच्या मुलीने ड्रेस चुरून ठेवला होता असं कुणाचं म्हणले त्यांनी. 9 साडेनऊ वाजता फोन ठेवला होता. मी येऊ का म्हणलो, नको म्हणले. माझी मुलगी जोर जोरात रडत होती. मी पप्पा काहीच केलं नाही तर माझ्यावर आरोप लावाल ते पप्पा म्हणायचे. मी काहीच केलं नाही पाहिजे तेच सांगायची, रडायची. तुमचा आरोप म्हणजे तुमचा आता काय मागणी काय तुमची? आता हॉस्टेलवर कडक कारवाई पाहिजे ही मदरची आहे ती. आणि एवढंच चौकात आणि आतमध्ये मराठीमध्ये हॉस्टेलमध्ये कोण नव्हतं का तिथं? कॅमेरा वगैरे काय आहे का नाही? वाचवायला तरी यायला पाहिजे ना तिला. कुणीच नव्हतं तिथं. कसं असं होणार? मग हॉस्टेलवर खूप कडक कारवाई करायला पाहिजे. आणि आता जे गोंधळ झालं ते नेमकं कशामुळे झालं गोंधळ? आता आल्या काही मध्यच्या मताचा अध्यक्ष आज जी घटना दयानंद कॉलेजमध्ये झाली त्या लोकांनी काय झोपा काढल्या का? या कॉलेजवरती जे कर्मचारी होते, ज्या मॉडर्नी किंवा ज्या काही शिक्षकांनी आमच्या मुलीवरती जे आरोप लावले चोरीचे, हा शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्गाची आहे ना मुलं अशी 10 जण रस्त्याने चालले तरी त्यांना खाऊ पिऊ घालतात. आमची लेकरं चोरटी नाही आहेत. तुमच्यासारखे 10 जण या कॉलेजमधले तुमच्या शिक्षक सगळं प्राध्यापक सगळं आम्ही खाऊ पिऊ घालू. तुमच्या खानदारी ताकद आहे या शेतकरी वर्गात. आमच्या मुलीवर जो अन्याय झालाय तो आम्ही कदापि सहन करणार नाही.